अमरावतीच्या दर्यापूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात पोस्ट टाकल्यामुळे एका वृद्धाला मारहाण करण्यात आली आहे। मारहाण झालेली व्यक्ती ही शेतकरी चळवळीचा कार्यकर्ता आहेत। दर्यापूरमधल्या एका हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी एका वृद्धाला मारहाण केलेली आहे। त्यांनी थेट आपण दृश्यांमध्ये बघू शकतो चप्पलने त्या वृद्धाला अक्षरशः झोडपून काढलेलं आहे। प्रकाश आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांची ही अरेरावी त्यामुळे समोर आलेली आहे। मारहाण झालेली व्यक्ती ही शेतकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे। प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात पोस्ट टाकल्यामुळे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत आणि त्या कार्यकर्त्यांनी थेट त्या वृद्धालाही मारहाण केलेली आहे। अमरावतीच्या दर्यापूरमधली ही दुर्दैवी आणि धक्कादायक अशी घटना आहे। छगन जाधव आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। तर छगन, अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक घटना आहे। या बातमीची नेमकी दखल कशी पोलिसांकडून घेण्यात येते आणि परिसरात नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतायत? मनश्री, नक्कीच बहुजन वंचित आघाडीचे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे समर्थक असलेले ॲडव्होकेट संतोष कुल्ले यांनी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत भैया यांना जोड्याने मारहाण एका हॉटेलमध्ये केलेली आहे। ऍक्च्युली जर का पाहिलं तर सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सोशल मीडियावर वंचित आघाडीचे आंबेडकर डॉक्टर यांच्यावरती बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती RSSचे पालतू अशी एक पोस्ट टाकलेली होती आणि याच्यावरून त्यांचे समर्थक जे होते हे नाराज झालेले होते आणि त्यांनी एका हॉटेलमध्ये त्या वृद्ध समाजसेवकाला बसवलं आणि त्यांना एका जोड्याने मारहाण केलेली आहे। मात्र याची कुठेही पोलिसात तक्रार आतापर्यंत सध्या झालेली नाही आहे। मात्र परिसरांमध्ये एक संताप व्यक्त केला जातोय आणि अशा प्रकारे जर का कृत्य घडत असेल तर याची दखल सुद्धा पोलिसांनी घ्यावी अशी एक नागरिकांमध्ये एक संभ्रम झालेला आहे। मनुश्री, निश्चित प्रकाश आंबेडकरांची काय प्रतिक्रिया या संदर्भात मिळाली का किंवा तिथल्या कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? प्रकाश आंबेडकरांची मनुश्री याबाबत अद्यापर्यंत प्रतिक्रिया तर आलेली नाही। मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक त्यांच्याविषयी जी पोस्ट टाकल्या गेली सोशल मीडियावरती याचा एक संताप जनक वातावरण सध्या तिथे परिस्थिती आहे। आता नेमकं यांचे समर्थक कुठल्या पाऊल उचलते याकडे मात्र आता सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। मनुश्री, निश्चितच आपण बघतोय की अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे। छगन, आपण बघतोय अमरावतीच्या दर्यापूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात पोस्ट टाकल्याने एका वृद्धालाही मारहाण करण्यात आलेला आहे। अक्षरशः चपलेने या वृद्धाला मारहाण करण्यात येते आहे। सामाजिक कार्यकर्ते आहेत ते। मात्र या सगळ्या प्रकारामुळे तीव्र निषेध या संपूर्ण परिसरात आता व्यक्त केला जात आहे। प्रकाश आंबेडकर यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला, मात्र ते सध्या त्यांच्या प्रचारामध्ये व्यग्र आहेत। मात्र कार्यकर्त्यांची, प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांची ही अरेरावी यामुळे समोर आलेली आहे। तिच्या दर्यापूर मधला ही दुर्दैवी अशी घटना आहे। सामाजिक कार्यकर्ते भाई रजनीकांत सुद्धा आपल्या बरोबर आहे। काय नेमकं घटना झाली होती? अचानक अशी मारहाण का करण्यात आली आणि लोक कोण होती याबद्दल तुम्ही तक्रार दाखल केली आहे का? गेल्या 4-5 दिवसापूर्वी मी अकोलाकडे होतो। तिथे मला एक ॲडव्होकेट संतोष कोल्हे जे परिचित आहेत, मागच्या 1 वर्षापूर्वी भेटी झाली होती माझी दारूबंदीच्या संदर्भामध्ये बैठक झाली दर्यापूरला। तर ते मला म्हणाले की माझ्या घराशेजारी आजूबाजूला महिला त्रस्तात दारूबंदीच्या, तर त्यांना दारूबंदी करायची आहे। म्हटलं बा मी ते काही इतका फिरू शकत नाही, आता मोठं कॅम्पेन आहे तर तुम्हालाच ते करायचं वगैरे। आणि कधी आलो मी तिकडे कधी तर तुम्हाला बोलावून घेईल। पण योगायोगानं मी परवाच्या दिवशी दर्यापूरला मूर्तिजापूरला आलो आणि मूर्तिजापूरला तिथे काही कार्यकर्ते भेटणार होते आणि दुसरं असं की दलित कार्यकर्ता भरती आहे दवाखान्यामध्ये मेडिकलमध्ये वर्धेला, त्याच्या काळजीमध्ये मी होतो संपूर्ण। त्यांच्या फोनवर पण त्यांच्या पत्नीचे येत होते। तर अनायसे काल माझा मुक्काम झाला मूर्तिजापुरात। ते कार्यकर्ते होते जवळजवळ 5 वाजेपर्यंत। मग मला कारंजाला यायचं होतं तर मी रात्री मुक्काम झाला दर्यापूरला मूर्तिजापुरात। आणि मग ते जे हे आहे तर ते ज्यांच्याकडे मुक्काम आहे ते सकाळी शिक्षक असतात दर्यापूरला, तर तेव्हा सकाळी 6:30 वाजता मला शाळेत जायचं। त्यांचे ओळखीचे आहेत ते वकील वगैरे,
म्हटलं चला मग 11 वाजता परत यायचं, तर मी येतो 1-2 तासात संतोषशी बोलतो, त्याचं नियोजन करू आणि लगेच मग मी आलो की कारंजाला निघून जाईल. तर म्हणून आम्ही सकाळी 7:30 वाजता तिथे गेलो दर्यापूरला आणि रात्रीच त्यांना फोन केला होता की मी सकाळी येतोय वगैरे 1-1.5 तासासाठी बोललेला. तर ते मला ठीक आहे, सकाळी फोन केला. तिथे एक मित्र जे उमेदवार होते आता विजय उल्लेकर म्हणून, त्यांनाही फोन केला. तेव्हा मी जरा तातडीच्या ह्याच्यात आहे, माझी पोरगी आजारी येते, पण नंतर मी येतो विडकीला. तर हा एक दोघा तिघांना येतो करून जवळ 1-1.5 तास लावला आणि मग काहीतरी मी स्टँडवर बसलो होतो, एसटी स्टँड दर्यापूरला. तर तिथून मला समोर हॉटेल आहे, तिथे त्यांनी जवळजवळ 9 वाजता फोन केला. तर मग मी तिथे या म्हणे, आपण चहा वगैरे घेऊन दारूबंदीच्या संदर्भात ते प्लॅनिंग करू वगैरे. अर्धा 1 तासाचं तिथे गेलो. तिथे मग चर्चा वगैरे झाली, चहा पाणी वगैरे झालं, चहा वगैरे घेतला आणि मग तो चर्चा करायला लागला. तर मग म्हणे तुम्ही ते दारूबंदीचं नंतर करू. म्हटलं नाही बाबा, माझी अपॉइंटमेंट आपली जी ठरलेली आहे म्हणून मी वेळात वेळ काढून आलो, नाही तर कारंजाला चाललो होतो. तर आता त्याच्यावर बोलून मग त्याने ते प्रकाश आंबेडकरच्या विषयी तुम्ही जे क्रिटिसाइज केलेलं आहे त्याविषयी तुम्ही प्रकाश आंबेडकरांना असं का हे करता. म्हटलं माझ्या जिल्ह्याचा प्रश्न आहे तो, मी ज्या जिल्ह्यामध्ये आहे तिथल्या राजकारणाच्या विषयात तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी टीका टिप्पणी करणं, मी काही कोणा पक्षाचा नाही, पुरोगामी आहे, हे आहे त्या, माझी ती भूमिका आहे. नागरिक मतदार म्हणून वगैरे तो मी मतदार आहे तिथला, असं त्याच्याशी बोललो. नाही म्हणे तुम्ही याच्यानंतर बोलले. तर मग असं म्हणून त्या दोघा तिघांनी मला तिथेच त्या हॉटेलवरच मारहाण केली वगैरे आणि जीवे मारण्याची, खुनाची धमकी दिली की याच्यानंतर हातपाय, तो अगोदर माझा गुडघा दुखत होता, कंबर दुखत होती वगैरे, म्हणजे मला त्रास होतात, त्याच्याजवळून त्यांच्यामुळे त्रास मारहाणीच्यामुळे झाला तो. आणि मग मला घेऊन ते स्टँडवर घेऊन आले दोघं तिघ जण. याच्यानंतर कुठे फिरकले तर लक्षात ठेवा, स्टँडवर बसवलं आणि इकडे तिकडे जायचं नाही. आता माझ्याजवळ तिथे कोणीच नव्हतं, माझ्या फोनमध्ये चार्जिंगही नव्हतं जास्त काही वगैरे. तिथे मला बसून ठेवलं. 2-3दा एक जण येऊन गेला की तुम्ही आता नखरे करायचे नाही, इथे थांबायचं नाही, इथे बसा गाडीतून निघून जा, नाही तर तुमचं खून गिन करून टाकू वगैरे. अशा प्रकारे ऍडव्होकेट संतोष कोल्हे जे आहेत त्याच्यासोबत जे दोघं होती आणि या तिघांनी मिळून मला मारहाण केली. पण या संदर्भात तुम्ही पोलिसात तक्रार दाखल केली आहे का? नाही, तक्रार दाखल केली नाही, कारण तिथे ते माझ्या ह्याच्यात होते आणि मग काही मला हे नव्हतं. तर मग मी 11 वाजता तिथून मूर्तिजापूरला निघून आलो. तिथेच होतो, तिथे कार्यकर्ते येणार होते. मग मी ती तक्रार नंतर म्हटलं करू. आता त्यांनी खुनाची धमकी दिली, तिथेच माझ्याजवळ कोणी नाही त्याच्यात. हा, अशा प्रकारे. पण खरं तर तुम्ही पोलिसात तक्रार दाखल करणं अपेक्षित आहे. अशा प्रकारचे थेट आम्ही दृश्य बघू शकतो. प्रचंड मारहाण करण्यात आले, अक्षरशः चपल्यानं मारहाण करण्यात आलेली आहे. बरोबर मॅडम, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल, तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आपण अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे का सामाजिक कार्यकर्त्याला अशा पद्धतीने प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्ते मारहाण करतात. ही दृश्य सगळी कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत. दर्यापूरमधले, अमरावतीमधल्या दर्यापूरमधली ही घटना आहे. थेट आता प्रकाश आंबेडकर यांची स्वतः सभा